परळमध्ये पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे परळच्या विघ्नहर्त्याचं आगमन झालं। यंदा देखावा म्हणून श्री अत्याचारावरती आधारित एक चलचित्र तयार करण्यात आलंय। याचा शुभारंभ मुंजा चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या हस्ते झालेला आहे। मुंजा चंद्रा बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि अनेक मंडळं वेगवेगळे देखावे घेऊन येत असतात। असाच एक वेगळी संकल्पना घेऊन आपलं हे मंडळ येत आहे। पोस्ट गल्ली मंडळ एक वेगळा देखावा घेऊन येत आहे आणि त्याच्यात एक वेगळं कॅरेक्टर आहे। ते कॅरेक्टर म्हणजे मुंजा। त्याचे डायरेक्टर आदित्य सरपोतदार आपल्या सोबत आहेत। नमस्कार सर। नमस्कार। ही संकल्पना कशी वाटली तुम्हाला, काय सांगाल? मला प्रचंड कौतुक आणि छान वाटतं हे बघून, कारण आम्हाला असं नेहमीच वाटतं की आपण गणेशोत्सवाच्या द्वारे काही ना काहीतरी समाजामध्ये पण देत असतो। एक ऍक्टर असा मुंजा बनून येतो आणि मुलींसाठी, स्त्रियांसाठी मुंजा हा कसा, मुंजासारखे समाजात असे किती अनेक आहेत आणि गणपतीकडे जाऊन किंवा त्या मुलींनी सशक्त होऊन कसं ते लढावं मुंजाच्या विरोधात, हे छोटंसं त्यांनी त्या स्किटमधनं सांगितलंय। पण आपल्या चित्रपटाचा एक कॅरेक्टर घेऊन इन्स्पायर होऊन अशी मंडळं असतात, ते नवीन नवीन देखावे तयार करतात, त्याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं की कसं आहे, सिनेमा हा समाजातनंच येतो आणि सिनेमा बघणारे जे प्रेक्षक असतात ते समाजातलेच असतात। तर जर त्यांना असं काही वाटलं की सिनेमा बघून की अरे हे छान काहीतरी वाटतं आणि ह्याच्यातनं आपण जे म्हणायचा प्रयत्न करतोय त्यातनं आपल्याला काहीतरी एक छान उभं करता येईल, तर फारच छान वाटतं। आणि मला आनंद या गोष्टीचा होतोय की लालबाग परळ या भागामध्ये मुंजाला खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग मिळाला। मला फारच भारी वाटतंय की आता आपल्या सिनेमाला एक जिवंत देखावा म्हणून इथे उभा केलाय। तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला नक्की या आणि असे नवीन नवीन देखावे पहा। कॅमेरामॅन मनीष विचारेसह श्रुती गोसावी, TV9 मराठी, मुंबई।